नमस्कार बंधू भगिनींनो, सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना 2026मध्ये सरकारने ही योजना आणली. ह्या योजनेमध्ये थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी आणि जे नियमित शेतकरी कर्ज भरत आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. शेतकरी बंधू भगिनींनो, ही कर्जमाफी योजना जाहीर झाल्यानंतर बऱ्याच शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पण कालांतराने ह्या कर्जमाफीचे वास्तव शेतकरी बांधवांना समजू लागले. शेतकरी बंधूंनो, जेवढी सोपी वाटली ती योजना नाही, कारण की खऱ्या गरजू शेतकऱ्यापर्यंत ही योजना पोहोचावी म्हणून सरकारने आता छाननी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ह्या अटीमध्ये जे शेतकरी ह्या अटीमध्ये नियमामध्ये बसतील त्या शेतकरी बांधवांना ह्या कर्जमाफीचा लाभ मिळेल. यासाठी सरकारने आता नियम व अटी किचकट केलेल्या आहेत. सोपी नाही म्हणजे नियम किचकट असणार. शेतकरी बंधू भगिनींनो, खऱ्या गरजू शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळावा आणि पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना कर्जमाफी योजना ह्याचा लाभ मिळावा यासाठी सरकारने समिती नेमलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून समिती कामकाज पाहिल, त्याच्यानंतर अहवाल सादर करेल. अहवाल सादर केल्यानंतर सरकार त्यावरती विचारविनिमय चर्चा करून सरकारला GR काढावा लागेल. त्याच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया शेतकरी बंधू भगिनींनो, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी सांगितलेलं आहे, आम्ही कुठल्याही श्रीमंत शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देणार नाही, तर गरीब शेतकऱ्याची ओळख पटवून त्यांची कर्जमाफी दिली जाईल. आता शेतकरी समितीच्या माध्यमातून छाननी केली जाईल. छाननी केल्यानंतर जे शेतकरी पात्र आहेत त्या पात्र शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी देऊ असे बावनकुळे साहेबांनी सांगण्यात आलेले आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आता ह्याची प्रक्रिया एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये चालू होईल. चालू झाल्यानंतर समितीचं कामकाज फास्ट होईल. समितीचं कामकाज झाल्यानंतर समिती शासनापुढे अहवाल सादर करेल. अहवाल सादर केल्यानंतर शासन पुढील GR प्रसिद्ध करायची प्रक्रिया तयार करेल. GR प्रसिद्ध केल्यानंतर जी शेतकरी खरेच पात्र आहेत, खरेच गरजू शेतकरी, त्यांना ही कर्जमाफी दिली जाईल असं सांगण्यात. शेतकरी बंधू भगिनींनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना यामध्ये पहिल्या नंबरचे शेतकरी आहे. थकीत कर्ज जे आहेत 2 लाखापर्यंत त्यांचे थकीत कर्ज माफ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. आणि त्यामध्ये जे नियमित शेतकरी कर्ज भरत आहे त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात. शेतकरी बंधू भगिनींनो, आता या शेतकऱ्यांना थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी दिल्यानंतर 50 जी नियमित शेतकरी आहेत ते नाराज होतील, म्हणून सरकारने त्यांच्यासाठी 50,000 रुपये नियमित अनुदान प्रोत्साहनपर अनुदान हे मंजूर केलेलं आहे. म्हणजे यामध्ये दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना ह्याचा लाभ होणार आहे. यामुळे सरकारने शेतकरी बांधवांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना ह्या योजनेमध्ये कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे यांचा पुरेपूर डाटा सरकारने तयार केलेला आहे. आता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये समितीचं अहवाल येईल. अहवाल आल्यानंतर नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची सरकारने ती ठरवलेली आहे आणि त्यानुसारच पात्र शेतकऱ्यांना गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार. शेतकरी बंधू भगिनींनो, सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्या शेतकरी बांधवाकडे 4 चाकी वाहन आहे त्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार नाही. आणि दुसऱ्या नंबरचं म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या नावावरती RCC बंगला आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. आणि तिसऱ्या नंबरचे जे शेतकरी आहेत यामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे शेतकरी म्हणजे ह्याच्यामध्ये बागायतदार शेतकरी, मोठमोठे जे शेतकरी आहेत
त्यांना ही कर्जमाफी मिळणार. शेतकरी बंधू भगिनींनो, सरकारने हा निर्णय का घेतला आहे? सरकारने हा निर्णय ह्यासाठी घेतला की तुमच्याकडे RCC बंगला असेल तर तुम्ही श्रीमंत आहेत, गरीब नाही आणि या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र नाहीत. यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुळामध्ये या निर्णयाविरोधामध्ये शेतकऱ्यामध्ये फार मोठा तीव्र संताप आहे. सरकारने ही जाचक रद्द करायला पाहिजे असं शेतकरी बंधू भगिनींनो, कर्जमाफी योजना प्रोसेस खालील टप्प्यातून अंतिम टप्प्यात. आता यामध्ये अगोदर समिती कामकाज पाहिलं. समिती कामकाज पाहिल्यानंतर संपूर्ण कर्जमाफी योजनेचा अभ्यास केल्यानंतर समितीने सरकारपुढे अहवाल सादर करेल. अहवाल सादर केल्यानंतर सरकारला अहवाल पूर्ण मिळाल्यानंतर सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी शासन निर्णय म्हणजे GR प्रसिद्ध करण्याची पुढील प्रोसेस करेल आणि त्याचनंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाल्यानंतरच पुढील प्रोसेस म्हणजे शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळणार आहे. आता शासनाने सांगण्यात आलेलं आहे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये अहवाल सादर होईल. अहवाल सादर झाल्यानंतर सरकारने 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्यात येईल असे सांगितले. शेतकरी बंधू भगिनींनो, कर्जमाफीविषयी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आपण जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आपण पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवा.